नमस्कार. सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंदर्भात. देशाच्या काही भागांमध्ये थंडीची लाट उसळली असताना काही ठिकाणी रिमझिम पावसाचीही सुरू आहे. हवामान खात्याने त्यातच पुढील 4 दिवस देशातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्याच्या देशाच्या उत्तरेकडे कडाक्याची थंडी असून दक्षिण भारतात पाऊस सुरू आहे. पर्वतीय भागात पावसासह बर्फवृष्टी होत आहे. आता पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानावर परिणाम होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. उत्तर भारतात तापमानात मोठी घट झाली आहे. पंजाब आणि हरियाणात दाट धुक्यांची चादर पसरली असून राजधानी दिल्लीतही हीच स्थिती आहे. वेदर अलर्ट. सर्वत्र दाट धुक्यांमुळे अनेक रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. हवाई वाहतुकीवरही त्याचा परिणाम झालाय. हवामान विभागाने 2 जानेवारीपर्यंत उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दाट धुके राहण्याची शक्यता वर्तवली आहे. याच काळात महाराष्ट्र आणि राजस्थानात पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूतही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.